नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आज सर्वप्रथम मी माझ्या सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स यांचे अगदी मनापासून आभार मानत आहे. असेच तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मला भविष्यामध्ये लाभोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणा सर्वांपर्यंत अगदी योग्य, उत्तम आणि परिपूर्ण आरोग्याची माहिती पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करत राहणार आहे. तुमचे आरोग्य नैसर्गिकरित्या कसे उत्तम ठेवता येईल, होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम आरोग्य कसे लाभू शकेल, होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार हा माझ्या चॅनलचा मूळ उद्देश आहे. स्वास्थ्य तुम्हाला स्वस्थ ठेवण्यासाठी हा सुद्धा माझा मूळ हेतू आहे. त्यामुळे प्लीज 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 म्हणजे सर्वांना अगदी हृदयापासून विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या सर्व व्हिडिओजना लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. तर आज आपण करूयात माझ्या व्हिडिओची सुरुवात. ज्या गोष्टी अगदी सहजपणे मिळतात, सहजासहजी उपलब्ध होतात आणि फुकट असतात, त्याची आपल्याला कधीच किंमत नसते. अगदी असंच सूर्यप्रकाशाच्या बाबतीतही होतं. भारतामध्ये स्वच्छ, मुबलक प्रमाणात मिळणारा, प्रखर असणारा सूर्यप्रकाश अनुभवण्यासाठी देश विदेशातून कित्येक पर्यटक समुद्र किनाऱ्यावर येतात, त्याचा आनंद घेण्यासाठी येतात आणि नेमकं भारतातील लोकच या सूर्यप्रकाशाकडे दुर्लक्ष करतात किंवा तो मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आज भारतामध्ये 75% लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे ड जीवनसत्व म्हणजे काय, त्याची कुठली कार्य आपल्या शरीरामध्ये आहेत, व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे शरीरावर कुठची लक्षणं दिसतात, ती कमी होण्याची कारणं काय आहेत आणि नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढण्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकेल, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कुठचं असं एक होमिओपॅथिक औषध आहे जे घेण्याने व्हिटॅमिन डी हे निश्चितपणे वाढू शकतं, हे आज मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ड जीवनसत्व हे आपल्या शरीरामधील अतिशय महत्वाचं असणार असं एक मायक्रोन्यूट्रिएंट किंवा एक हार्मोन आहे, जे शरीराच्या प्रत्येक भागावर काम करत असतं. त्याचं प्रमाण जरी शरीरातलं खूप थोडं असलं तरी त्याचं कार्य खूप मोठं असतं. त्यामुळे व्हिटॅमिन डी हे अतिशय महत्वाचं असं हार्मोन आहे, ज्याला आपण सनशाईन व्हिटॅमिन असंही म्हणतो. ते दोन प्रकारचं असतं, एक व्हिटॅमिन D2 आणि एक व्हिटॅमिन D3. व्हिटॅमिन डी टू जे आहे ते प्लांट रिसोर्सेस किंवा फोर्टिफाईड फूड्स मधून आपल्याला मिळत असतं आणि व्हिटॅमिन D3 जे आहे ते अॅनिमल सोर्सेस किंवा डेअरी प्रोडक्ट जे असतात त्यामधून आपल्याला मिळत असतं. मग आता हे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कुठलं कार्य पार पाडतं, तर अतिशय महत्वाची असं कामं व्हिटॅमिन डी कडून पार पाडली जातात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं काम म्हणजे आपले दात, स्नायू, हाडे आणि मज्जातंतू यांना बळकटी देण्याचं जे काम आहे ते व्हिटॅमिन डी हे पार पाडत असतं. ते कसं, तर आपल्या पचन संस्थेतून, इंटेस्टाईन मधून तयार होणारं कॅल्शियम हे व्यवस्थितरित्या शोषून घेणं आणि ते स्नायूंना, हाडांना, मज्जातंतूला पुरवणं, दाताला पुरवणं, त्याच्यामध्ये डिपॉझिट करण्याचं काम हे व्हिटॅमिन डी हे करत असतं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस याचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी व्हिटॅमिन डी ची अतिशय गरज असते. दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे हार्मोन्स, जसं की थायरॉइड हार्मोन आहे, सेक्स हार्मोन्स आहेत, यांना व्यवस्थित रेग्युलेट करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची अतिशय गरज असते. तिसरं महत्वाचं म्हणजे शरीरामध्ये आपल्याला ओव्हरीज जे असतात, स्त्रियांच्या शरीरामध्ये ज्या ओव्हरीज असतात त्याला व्यवस्थितरित्या ओव्हेरियन फॉलिकल तयार करण्यासाठी, ते मॅच्युअर करण्यासाठी सुद्धा ड जीवनसत्वाची गरज ही असते. ब्रेन नर्व्स वरती व्हिटॅमिन डी जीवनसत्व हे अतिशय प्रभावीपणे काम करतं, जेणेकरून आपली मेमरी जी असते, स्मरणशक्ती वाढवण्याचं काम ड जीवनसत्व करत असतं. आपल्या शरीरामध्ये WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्याचं काम हे सुद्धा ड जीवनसत्वच करत असतं. त्याला आपण फायटर सेल्स, WBC ना आपण फायटर सेल्स असं म्हणतो. त्यामुळे आपसुकच आपल्या शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्याचं काम हे ड जीवनसत्व करतं. त्याचबरोबर इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये सुद्धा ड जीवनसत्वाचा महत्वाचा रोल असतो. तर इतकी सगळी महत्वाची कार्य हे ड जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये पार पाडत असतं. मग हे ड जीवनसत्व कमी कशामुळे होतं, तर त्याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण पाहणार आहोत.
मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जसं की आपण सूर्यप्रकाशाला एक्सपोजच होत नसू, तर नॅचरली सूर्यप्रकाश ज्यावेळेला आपल्या त्वचेवर पडतो, त्यावेळेला नॅचरली जे व्हिटॅमिन डी तयार होतं, ते तयार होत नाही. म्हणजे काय, की जास्तीत जास्त इनडोअर राहण्याने, घरात राहण्याने, ऑफिसमध्ये एसी मध्ये काम करण्याने, घरात एसी मध्ये राहण्याने, घराची दारं, खिडक्या बंद ठेवण्याने आपल्याला सन एक्सपोजर होतच नाही. आपल्याला सूर्यप्रकाश मिळतच नाही. यूव्ही रेज आपल्या त्वचेच्या संपर्कातच येत नाहीत. त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरताही पाहायला मिळते. आणि जर कधी आपण चुकून बाहेर उन्हामध्ये गेलोच, तर अंगभर कपडे आपण घातलेले असतात. चेहरा आपला स्कार्फने झाकलेला असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला सूर्यप्रकाश हा मिळत नाही आणि ड जीवनसत्वाची कमतरता होते. त्यामुळे बेसिकली आपलं 30% जे शरीर आहे किंवा शरीराचा जो भाग आहे, त्वचा आहे, ती उन्हाच्या संपर्कात येणं, सूर्याच्या संपर्कात येणं, हे ड जीवनसत्व तयार होण्यासाठी अतिशय गरजेची अशी गोष्ट आहे. त्यामुळे 30% शरीराचा भाग हा सूर्याच्या संपर्कात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर बऱ्याच महिलांमध्ये जास्ती करून आपण बघतो की स्किन टॅन होऊ नये म्हणून आपण सनस्क्रीन वापरतो. सतत वापरलं जाणारं सनस्क्रीन यामुळे सुद्धा पुरेशा प्रमाणात आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. यूव्ही रेज आपल्या शरीरामध्ये शोषले जात नाहीत, त्वचेमध्ये शोषले जात नाहीत आणि त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरताही निर्माण होते. त्याचबरोबर गरोदरपणामध्ये सुद्धा ड जीवनसत्व हे कमी प्रमाणात जाणवतं. अतिप्रमाणातलं दीर्घकाळ होणारं जागरण हे सुद्धा ड जीवनसत्व कमी करायला कारणीभूत ठरू शकतं. जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंकचा अतिवापर यामुळे सुद्धा ड जीवनसत्व हे शरीरामध्ये कमी होतं. मग आता हे कमी झालेलं ड जीवनसत्व आहे त्याची कुठली लक्षणं आपल्या शरीरावर दिसतात? तर सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्या शरीरामध्ये मसल क्रॅम्प्स येणं, स्नायूंना पेटके येणं, हाडं दुखणं, सांधे दुखणं, कंबर दुखणं, हातपाय दुखणं हे महत्वाचं लक्षण ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतं. वयोवृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिस, हाडांचा ठिसूळपणा होणं, एखादी व्यक्ती पडली तर पटकन फ्रॅक्चर होणं, हे वयोवृद्ध लोकांमध्ये पाहायला मिळतं. लहान मुलांमध्ये रिकेट्स, ऑस्टिओमलेशिया किंवा हेअरलाईन फ्रॅक्चर्स आपल्याला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सतत पाहायला मिळतात. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते, केस गळतात, ॲलोपेशिया एरियाटा सारखा त्रास होऊ शकतो, दात दुखू शकतात, दात किळू शकतात, त्यानंतर नखं चिरतात, नखं ठिसूळ होतात आणि सगळ्यात महत्वाचं मूड स्विंग्स, मानसिक स्तरावरती मूड स्विंग्स पाहायला मिळतात, जसं की डिप्रेशन असेल, इरिटेबिलिटी असेल, ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळते. आपली इम्युनिटी जी आहे ती ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कमी होते, रोगप्रतिरोधक शक्ती कमी होते आणि वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण हे ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं लास्ट बट नॉट लिस्ट पुढचं लक्षण तर शरीरामध्ये थकवा, लगोलग थकवा येणं. कुठचंही शारीरिक, थोडंसं जरी शारीरिक किंवा मानसिक कार्य आपल्याकडून झालं, तर पटकन थकवा येणं, आळस येणं, कुठचंही काम करण्याची इच्छा न होणं, शरीरामध्ये एक प्रकारची लिथार्जी किंवा जडत्व जाणवणं, हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे पाहायला मिळणारे एक कॉमन लक्षण आहे. तर ही काही महत्वाची लक्षणं होती, जी आपल्याला ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतात. आता नैसर्गिकरित्या आपल्याला हे ड जीवनसत्व कसं वाढवता येईल शरीरामधलं? तर जास्तीत जास्त आपल्याला जो सूर्यप्रकाश आहे, त्यातल्या त्यात कोवळा सूर्यप्रकाश अर्धा तास किंवा इतरही वेळेस अर्धा तास कमीत कमी आपल्याला सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात राहायचं आहे. आपली त्वचा अर्धा तास सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाली पाहिजे. तर व्हिटॅमिन डीचं पूरक मात्रेमध्ये आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी हे तयार होऊ शकतं. त्यामुळे सन एक्सपोजर जे आहे ते झालं पाहिजे. प्रॉपरली तुम्ही सूर्यनमस्कार घालणं, एखादा एक्सरसाइज करणं, प्रॉपर एक्सरसाइज 30 मिनिटसाठी करणं, याने सुद्धा ड जीवनसत्वाची कमतरता ही भरून निघायला मदत होते. आणि आहारामधले विशेष बदल म्हणजे जसं की मी मगाशी सांगितलं व्हिटॅमिन D2 वाढण्यासाठी प्लांट सोर्स म्हणजे मशरूम्स वगैरे तुम्ही खाऊ शकता आणि व्हिटॅमिन D3 वाढण्यासाठी अॅनिमल सोर्सेस किंवा डेअरी प्रॉडक्ट्स तर अॅनिमल सोर्सेसमध्ये तुम्ही फिश ऑइल जे असतात आणि अंड्यामधलं जे पिवळं बलक असतं ते तुम्ही घेऊ शकता आणि डेअरी प्रोडक्ट्समध्ये दूध फुल क्रीम मिल्क जे गाईचं दूध असतं ते तुम्ही घेऊ शकता. दुधापासून बनलेले सगळे पदार्थ जसं की चीज आहे, बटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाण्यामध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर ऑरेंज ज्यूसने सुद्धा व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे वाढलं जातं.
तर हे काही महत्वाचे घटक होते जे आहारामध्ये आपल्याला घ्यायचं आहेत किंवा त्यांचा समावेश आपल्याला आहारामध्ये करायचा आहे. तर आता होमिओपॅथीमध्ये कुठलं औषध आहे जे तुम्ही घेतल्यानंतर निश्चितपणे तुमची व्हिटॅमिन डी ची लेवल वाढणार आहे आणि व्हिटॅमिन डी चे जे काही लक्षणं त्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला जाणवतात, ती सगळी लक्षणं हे औषध घेण्याने कमी होणार आहे. तर ते औषध म्हणजे कॅल्केरिया फॉस 6X. हे औषध मोठ्या व्यक्तींमध्ये 4 गोळ्या दिवसातून 4 वेळेस घ्यायच्या आहेत आणि लहान मुलांमध्ये 2 गोळ्या दिवसातून 4 वेळेस घ्यायच्या आहेत 3 महिन्यांसाठी. हे जर तुम्ही घेतलं तर निश्चितपणे तुमचं व्हिटॅमिन डी हे वाढणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इतर गरजूंसोबत ही माहिती शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भविष्यामध्ये तुम्हाला कुठच्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून निश्चितपणे सांगा. अशा काही तक्रारी असतील आणि माझी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.